एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आतापर्यंत आपण विकास म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे विकासाची जी परिभाषा आहे ती कशी बदलत गेली ह्याचा आपण विचार केला. विकास आणि अध्यात्म ह्यांचा संबंध कसा आहे आणि त्याच्यामधली जी 5 आध्यात्मिक तत्व आहेत ती कशी एक इंडिकेटर म्हणून असायला हवीत त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा आतापर्यंत केलेली आहे. म्हणून इथे तुम्हाला एक छोटीशी अध्ययन कृती देण्यात आलेली आहे. तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत तुम्ही चर्चा करायची आहे आणि आर्थिक आणि राजकीय हेराफेरीमुळे काही लोकांच्या विकासाचा अधिकार कसा कमी झाला आहे त्या संदर्भात तुम्हाला उदाहरणं शोधून काढायची आहे. तुम्ही डिस्कशन फोरम वरती हे पोस्ट करू शकता. ऑफकोर्स यू कॅन यूज इंटरनेट सर्च अँड यू कॅन फाइंड आउट दीज पर्टिक्युलर एक्झाम्पल्स, पण नक्की त्याचे रेफरन्सेस पण द्या. तर ह्यामध्ये काही उदाहरणं मी तुम्हाला सांगू इच्छिते. ह्यामधलं एक लाजिरवाण असं उदाहरण आहे की स्त्रियांची स्थिती ज्यांचे स्वातंत्र्य ही विकासाच्या सार्वत्रिक हक्काच्या पूर्ण प्राप्तीसाठी पूर्व अट आहे. खरं तर स्त्रियांना समानता नाकारणे हा जगातील निम्म्या लोकसंख्येवर अन्याय आहे. लक्षात येतंय आपल्या सगळ्यांना. स्वातंत्र्य नाकारण्याचा पाया कुटुंबातच घातला जातो. दुर्दैवाने अनेक वेळा असं दिसून येतं. पण अशा समाजांमध्ये स्त्रियांनी दैनंदिन जीवनाचा मुख्य भार उचलणे अपेक्षित असते. मुलं, घराची काळजी, शेती करायची, बाजारहाट करायचा, पाणी वाहून आणायचं, सरपण गोळा करायचं आणि पुरुषांची सेवा करायची. मग महिलांवर लादलेल्या या अत्यंत अन्यायकारक मागणीसोबत त्यांना घरातील आणि समाजातील निर्णय प्रक्रियेचा भाग होण्यास नकार दिला जातो. हा अन्याय आहे. या अन्यायकारक परिस्थितीवर जोर देणाऱ्या प्रकल्पांद्वारे तरुण ही परिस्थिती सुधारण्यासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतात. तुमच्यासारखी जी तरुण पिढी आहे ही या कामामध्ये अतिशय सकारात्मक योगदान देण्यासाठी तयार होऊ शकते. शहरी आणि ग्रामीण अशी दोन्ही समाजांच्या अस्तित्वासाठी स्त्रिया करत असलेले अत्यंत आवश्यक योगदान ते सर्वांच्या लक्षात आणून देऊ शकतात. हे तुम्ही नक्की करू शकाल. मग यासाठी विकासाच्या सर्व पातळ्यांवर जसे की घरात, कामाच्या ठिकाणी, प्रशासनात किंवा अगदी विरंगुळ्याच्या परिस्थितीत सुद्धा महिलांचा सहभाग असायला हवा. शिवाय इतर समस्यांपेक्षा महिला आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. ज्या समाजात स्त्रियांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते त्या समाजाची अधोगती थांबवता येत नाही. हे आपण अनेक वेळा अनेक उदाहरणांमधनं बघितलेलं आहे. आता याच विषयाचा अधिकार ह्या विषयाचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे मुलांचा विकासाचा हक्क. बालपणाचा काळ असा असतो जेव्हा मूल्य आणि अभिवृत्ती मोठ्या प्रमाणात जोपासल्या जाऊ शकतात. तुमची एक मूल्य प्रणाली तयार होऊ शकते. पण चुकीच्या पद्धतीचा प्रभाव पडल्यास काय होईल? मुलं वंश, राष्ट्र आणि लिंग यांच्या विरुद्ध पूर्वग्रह दूषित वाईट गोष्टींनी प्रभावित होऊ शकतात. आणि पूर्वग्रह हे अनेक गोष्टींबाबत असतात. त्याला आपण इंग्रजीमध्ये प्रेजुडिस असा शब्द आहे. तर दुसरीकडे शिक्षणाद्वारे मुलं एक जागतिक नागरिक आणि मानवतेचे सेवक बनू शकतात. बाल हक्कांवरील अधिवेशनाचा निष्कर्ष म्हणून पुढील काही गोष्टी सांगितल्या गेल्या ज्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगते. त्याची ऊर्जा म्हणजे मुलांची त्याची ऊर्जा आणि प्रतिभा त्याच्या लोकांच्या सेवेसाठी समर्पित केली पाहिजे. ज्ञान नुसते पुरेसे नाही. शुद्ध आणि सत्कर्माने आणि सभ्य आचरणाने जगाचे कल्याण होऊ शकते. खरंच मुलांना विकासाचा अधिकार आहे याची जाणीव करून देणे तितकेच महत्वाचे आहे. अशा आत्मज्ञानाद्वारेच मुलाला
आत्मविकासाच्या मार्गावर मार्गदर्शन केले जाऊ शकते आणि त्याच्या मानव जातीचे वैशिष्ट्य असलेल्या अभिजाततेची उच्चतेची आकांक्षा बाळगली जाऊ शकते. इतक्या सुंदर शब्दामध्ये तिथे हे जे रूप आहे मुलांच्या अधिकारांचं हे मांडलेलं आहे. मग इथे तुम्हाला एक छोटीशी अध्ययन कृती देण्यात आलेली आहे. तुमचा अध्ययन जोडीदार तुम्ही ठरवलेला आहे. त्याच्याबरोबर काही ठराविक इयत्तेचं म्हणजे तुम्ही ठरवा मे बी 5वी, 6वी, 7वी किंवा महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकं सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यांचा तुम्ही एक तपास घ्यायचा आहे आणि त्यावर सखोल विचार करायचा आहे, की जागतिक नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय शिकलं पाहिजे नक्की? आणि ते त्या पुस्तकांमध्ये आहे का? असं थोडंसं तुम्हाला पडताळायचं आहे. त्यांचं मन आणि आत्मा दोन्ही समृद्ध करण्यासाठी त्यांनी काय शिकलं पाहिजे? त्यांना मानवतेचे प्रेमी आणि सेवक बनवण्याचे एक शिक्षण कसे देता येईल? ह्याचा विचार करा आणि तुमचं उत्तर जे आहे ते डिस्कशन फोरमवरती नक्की तुम्ही पोस्ट करा. ऑफकोर्स हे जे कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी यू कॅन यूज क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग अँड इव्हन ऑब्झर्वेशन आणि तुमचं जे विचार करण्याचं कौशल्य आहे त्याला आता तुम्हाला कामाला लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती सबमिट करू शकाल. मग आता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जी चर्चा केलेली आहे त्यामध्ये कदाचित काही गोष्टींचा तुम्ही विचार केला असेल. जसे की शाळांमध्ये काही गोष्टी असणं अत्यंत आवश्यक आहे. मग मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छिते की विविध संस्कृती, धर्म आणि वांशिक पार्श्वभूमी यांचा समावेश असलेल्या वर्तमान जगाचा अभ्यास. जागतिक सभ्यतेचे वारसदार म्हणून समस्त मानवजात आणि तिची सामायिक सामान्य संपदा स्वीकारण्यासाठी आपल्या राष्ट्रावरील आपल्या प्रेमाची व्याप्ती वाढवणे हे सुद्धा शिक्षणामध्ये नमूद होणं गरजेचं आहे. भूगोलाने विभाजनावर नव्हे म्हणजे फिजिकल विभाजन जे आहे त्याच्यावर फार फोकस न करता सौंदर्य आणि विविधतेची पूरकता अशा पद्धतीने भूगोल मांडला गेला पाहिजे. त्यावर जोर दिला गेला पाहिजे. इतिहास ही वीरांची गाथा नसून मानवतेचा वारसा असावा त्या दृष्टीने इतिहासामध्ये काही गोष्टी मांडल्या गेल्या पाहिजेत. सत्य आणि आपल्या सभोवतालचे जग तपासण्याची क्षमता कशी मुलांमध्ये वाढवता येईल त्या दृष्टीने अभ्यास असणं गरजेचं आहे. आनंदाने आणि कृतज्ञतेने सेवा करण्याची इच्छा विकसित करणे या ज्या अभिवृत्ती आहेत त्या सुद्धा मुलांमध्ये कशा जोपासता येतील त्या दृष्टीने आपला जो अभ्यासक्रम आहे तो असायला हवा. हे घडण्यासाठी मी ते अनेक अशी अभिवृत्ती त्यांची बदलली पाहिजे. मग इथे तुम्हाला एक स्वाध्याय दिला गेलेला आहे. खूप इंटरेस्टिंग आहे हा. जर तुम्ही तुमचा विकास प्रकल्प असं ठरवलं की मी आता माझा एक विकास प्रकल्प करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही शालेय मुलांवर तो केंद्रित केलेला आहे असं तुम्ही ठरवलंय तर त्यांच्या विकासात योगदान देण्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि असं इमॅजिन करा की तुम्ही शाळाबाह्य मुलांवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. मग त्याचं काय कराल तेव्हा तुम्ही कशा प्रकारे योगदान देऊ शकाल या पैकी एकाचा तुम्हाला मनाचा नकाशा तयार करायचा आहे आणि तुम्हाला सबमिट करायचा आहे. तुम्ही हा मनाचा नकाशा नक्कीच खूप क्रिएटिव्हली तयार कराल ह्याबद्दल शंका नाहीच आहे. तो व्यवस्थित तयार करा आणि सबमिट करा. आपण या भागाच्या इथे शेवटी आलेलो आहोत. धन्यवाद.